भारतीय तुरुंग व्यवस्थेतील कच्च्या कैदींची समस्या एक गंभीर सामाजिक आणि न्यायिक विषय बनला आहे. आज देशातील सुमारे 5.75 लाख कैदी आहेत. त्यांपैकी 4.35 लाख म्हणजेच 75% कैदी असे आहेत जे चौकशी अधीन आहेत. यांवरून असे लक्षात येते की मोठ्या प्रमाणात कैदी तुरुंगात असतानाही त्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. या कच्च्या कैद्यांची परिस्थिती खूप कठीण असते. त्यातील अनेक कैदी न्यायालयीन प्रक्रियेत वेळेवर न्याय मिळण्यासाठी हयात असतात, पण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणारा कोणताही मार्ग नाही. हे कैदी अनेक वर्षानुवर्ष तुरुंगात राहत असतात, जेव्हा की त्यांच्यावर दोष सिद्ध झालेला नसतो. शेवटी अनेकदा हे कैदी निर्दोष सुटतात, परंतु ते जवळपास एक आयुष्य तुरुंगात घालवलेले असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कच्च्या कैद्यांमध्ये शिक्षणाचा स्तर देखील अत्यंत कमी आहे. सर्व कच्च्या कैद्यांपैकी 27% अशिक्षित आहेत, तर 31% मॅट्रिकपर्यंतही देखील शिकलेले नाहीत. आणि या परिस्थितीमध्ये त्यांना योग्य वकील मिळवणे, न्यायालयीन प्रक्रियेत मार्गदर्शन करणे आणि त्यांना त्वरित मदत करणे हे अत्यंत कठीण असते. यामधील गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांना मोठा त्रास होतो, कारण त्यांना चांगले वकील नेमण्याची क्षमता नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना जामिनीसाठी महिनोन्महिने, कधीकधी वर्षोनुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. या परिस्थितीतून त्यांचे मानसिक आरोग्यही खराब होऊ शकते. तुरुंगातील अवस्था देखील अत्यंत बिकट आहे. भारतातील बहुतांश तुरुंग हे ब्रिटिशकालीन आहेत. त्यांची क्षमता अत्यंत कमी आहे, ज्यामुळे आज देखील तुरुंग व्यवस्थेची पुरेशी सुधारणा झालेली नाही. काही तुरुंगात असेही आहे की ज्या तुरुंगाची क्षमता जास्त नाही, तिथे देखील 3 ते 4 पट जास्त संख्या आहे. यामुळे तुरुंगात स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि जेवणाच्या व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. या असुविधेमुळे कैद्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर वाईट परिणाम होत आहेत. विशेषतः कच्च्या कैद्यांच्या मानसिक स्थिती खूपच खराब आहे. 23% कच्च्या कैदी मानसिक आजारांच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना योग्य मानसिक उपचार मिळवून देणे हे खूपच कठीण झाले आहे. याशिवाय कच्च्या कैद्यांची कुटुंबे देखील या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. त्यांचे जीवन आणि भविष्य अंधकारमय होऊन जातं, कारण या कैद्यांच्या कुटुंबियांना वारंवार आपल्या प्रियजनांची चिंता सतावत असते. ज्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यांना या परिस्थितीमुळे अतिरिक्त संकटांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांच्या मनोबलावर परिणाम होतो. कच्च्या कैद्यांच्या सोडवणुकीसाठी कोणतेही ठोस उपाययोजना नाहीत. त्यांना न्याय मिळवण्यासाठी कधीकधी खूप वेळ प्रतीक्षाही करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी काही उपायांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम तुरुंगाची क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हे करण्यासाठी अधिक तुरुंगाची निर्मिती करणे किंवा सध्याच्या तुरुंगाच्या क्षमता सुधारणे आवश्यक आहे. यामुळे कैद्यांना योग्य सुविधा मिळतील आणि ते अधिक काळ तुरुंगात अडकलेले राहणार नाही. दुसरे, कच्च्या कैद्यांना लवकर जामीन मिळवण्यासाठी एक सुसंगत प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक 30 कैद्यांसाठी वकील नियुक्त करणे, जेणेकरून त्यांना योग्य कायदेशीर मदत मिळू शकते, हे देखील आवश्यक आहे. हे वकील त्यांना न्यायालयातील प्रक्रियेत मार्गदर्शन करतील आणि त्यांची प्रतीक्षा कमी करण्यास मदत करतील. तुरुंगामध्ये स्वच्छता आणि वैद्यकीय सेवा यांचा स्तर सुधारावा लागेल. यासाठी सरकारला अधिक संसाधने आणि जबाबदारीची आवश्यकता आहे. कच्च्या कैद्यांच्या समस्येवर उपाय केले तर केवळ त्यांच्यातच नाही, तर समाजाच्या एकंदर न्यायिक प्रणालीवर देखील चांगला परिणाम होऊ शकेल. न्याय मिळवणे हे प्रत्येकाच्या मूलभूत हक्कात समाविष्ट आहे आणि कच्च्या कैद्यांचा योग्य न्याय मिळवण्यासाठी देशाने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे. पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा ICSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे. धन्यवाद. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो, लाईक, शेअर करा.